छोटे मोठे आपण छोटे मोठे लोक उचलून जातात होत आहे। आणि याच दिवशी इथे माननीय आमदार ॲडव्होकेट आकाशदादा खोडकर यांच्या पुढाकाराने या कार्यक्रमाचा मी सर्वांना विनंती करतो त्यांनी कृपया बसून घ्या। मंत्री महोदय, जिल्हा परिषद हायस्कूल रोहणा आणि श्री हेमंत खंडाळे सर आपल्याशी संवाद साधतातच, परंतु चित्र मात्र त्याहीपेक्षा जास्त आत्मीयता निर्माण करतात आणि त्या निमित्ताने या चित्र प्रदर्शनीच्या रूपानं पूर्णत्वास गेलं। आणि सन 2015 मध्ये अभ्यासिकेमध्ये सन्माननीय आमदार ॲडव्होकेट आकाशदादा खोडकर आणि दीप प्रज्वलन करून त्या ठिकाणी असलेल्या महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले महामानवांना अभिवादन करावं। कार्यक्रमाचे उद्घाटन आणि महाराष्ट्र राज्याचे कार्यक्रमासाठी उपस्थित झालेल्या सर्व नवनिर्वाचित नगरसेवक बंधू भगिनींना विनंती आहे त्यांनी कृपया समोर येऊन स्थानापन्न व्हावं। माननीय मंत्री महोदयानंतर पुढची जी प्रदर्शनी आहे ती हस्तकला प्रदर्शनी आहे, ज्याच्यामध्ये सन्माननीय नगराध्यक्ष, सन्माननीय मुख्याधिकारी नगर परिषद खामगाव या सर्वांच्या प्रमुख उपस्थितीत विविध ग्रंथ प्रदर्शनींचं उद्घाटन आहे। आपण सर्वांनी कार्यक्रमानंतर त्याचा लाभ घ्यावा अशी आपल्याला विनंती आहे। ग्रंथ प्रदर्शनीमध्ये परत एक अभिप्रेरणा नाण्यांचं प्रदर्शन आहे। जिल्हा परिषद हायस्कूल पिंपळगाव राजा या ठिकाणी कार्यरत असलेले सन्माननीय श्री शेखर खोमणे सर हे जिल्हा परिषद हायस्कूल पिंपळगाव राजा या ठिकाणी कार्यरत आहेत आणि ज्यांना इतिहास संशोधनाची आवड आहे, ज्यांना पर्यटनाची आवड आहे, निमंत्रित वक्ते म्हणून डॉक्टर प्रमोद चव्हाण आणि डॉक्टर किशोर वानखडे हे या कार्यक्रमाचे अतिथी आहेत। आपल्या सगळ्यांना विनंती करतो कृपया बाहेर जी मंडळी उभी आहे त्यांनी इथे येऊन स्थानापन्न व्हावं अशी आपल्याला विनंती आहे। आपण या ठिकाणी घेणार आहोत ते सर्व खामगावकर नागरिकांचं मी अरविंद शिंगाडे मनपूर्वक स्वागत करून आयोजन आणि सत्कार मूर्ती जे आहेत यशस्वी विद्यार्थी त्यांचा गुणगौरव अशा तिहेरी कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी करण्यात स्वीकारावं अशी मी आपल्या सर्वांच्या वतीनं ताईंना विनंती करतो। आपण टाळ्यांच्या गजरात त्याला अनुमोदन द्यावं अशी आपण आपल्या सर्वांचा उत्साह वाढवण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री आणि या अभ्यासिकेचे जे टीम आहे नगरसेवक बंधू भगिनींची ते मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत। एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्यांचा आपण गजर करूया। त्यांच्या पुढाकाराने हा प्रवास शेळके साहेब मुख्याधिकारी नगर परिषद खामगाव सन्माननीय मंत्री महोदयांचा आपल्या सर्वांच्या वतीने सत्कार करतील, त्यांचे स्वागत करतील। टाळ्यांच्या खामगावचे प्रथम नागरिक आणि नगराध्यक्ष नवनिर्वाचित सभापती नगराध्यक्ष सन्माननीय
जिल्हा क्रीडा अधिकारी यादव साहेबांच्या स्वागताची विनंती मी अभ्यासिकेचे व्यवस्थापक ग्रंथपाल प्राध्यापक विजय सातो यांना करतो. त्यांनी सन्मान आजच्या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून यांचे वृक्ष भेट देऊन या भव्य प्रांगणामध्ये मंचावर उपस्थित आपल्या नगरीच्या नगराध्यक्षा आदरणीय अपर्णाताई घुमटे, बाजूला विद्यार्थी घडत आहेत, काय सांगाल याबद्दल? क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची आज जयंती आहे. मी सर्वप्रथम त्यांना अभिवादन करतो. आणि खऱ्या अर्थानं त्यांनी जी शिक्षणाची ज्योत लावली होती, त्यांनी जे रोपटं लावलं होतं, त्याचाच एक भाग म्हणून आम्ही ही क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले अभ्यासिका इथे तयार केली आहे. आणि या रोपट्याचा आता वटवृक्ष व्हायला लागला आहे. याचं द्योतक असं की याच अभ्यासिकेत अभ्यास केलेले 22 मुलं हे आज सरकारी नोकरीमध्ये जॉईन होतात आहे. म्हणून त्यांचा गौरव हा त्यांच्या जयंतीच्या दिनी करणं आवश्यक होतं. हीच खरी मानवंदना सावित्रीबाई फुलेंना राहणार आहे. म्हणून आजचा हा गुणगौरव सोहळा आहे. आणि या माध्यमातून इथे विविध प्रदर्शनही आम्ही इथे मांडले आहे की जेणेकरून गावातील सर्व शैक्षणिक संस्थांचे विद्यार्थी शिक्षक यांनी इथे भेट दिली पाहिजे आणि या अभ्यासिकेची माहिती त्यांना झाली पाहिजे, जेणेकरून भविष्यात ज्या तरुणांना आपल्या भविष्यासाठी नोकरी कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी तयारी करायची आहे त्यांना हे दालन उपलब्ध आहे आणि त्यांनी याची माहिती घेऊन भविष्यात याचा लाभ घ्यावा. अकोला जिल्हा आपण